हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे गेल्यानंतर मनाला अगदी शांत असं वाटतं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता आपण कुठे आलेलो आहोत ते. इथे गेल्यानंतर एकदम शांतता आणि सकारात्मकता वाटते. हे आहे ओम शांती म्युझियम, हैदराबाद. इथलं वातावरण इतकं शांत आहे की इथे आलं की मन आपोआप स्थिर होतं. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या शांत प्रवासाची. बघू शकता आता आपण आतमध्ये एंट्री करूयात. पहिले सर्वात बाहेर चप्पल वगैरे काढून घेऊयात आणि मग नंतर आतमध्ये जाऊयात. खूप छान असं वाटतंय. बघितल्यावरतीच मला तर खूप आवडलेलं. तुम्ही पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे म्युझियम नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे खूप इंटरेस्टिंग असं आहे बघण्यासारखं. नक्की बघा तुम्ही. बघू शकता आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. खूप छान अशी सजावट केलेली होती इथे. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे वरच्या बाजूला. आता आपण वरच्या बाजूला जात आहोत. इथे वर काही सुंदर आध्यात्मिक प्रतीकं ठेवलेली आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक दिव्य आणि शांत वाटतं. आता आपण ह्या गुफेतनं पुढे जात आहोत आणि पुढे काय आहे नक्की तुम्ही बघा. खूप अंधार होता आणि ह्या अंधारातनं असं आम्ही पुढे चाललेलो होतो. छान अशी गुफा केलेली आहे आणि त्याच्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी आता चाललेली आहे. काही लोक होते ते येऊन गेलेले आणि आता आम्ही चाललेलो होतो. बघा मी बाहेर ना इकडनंच बघितलं तर मला खरंच खूप छान असं वाटलं आणि मी लगेच म्हटले वाव, तुम्हाला पण बघून खूप छान वाटणार आहे. नक्की बघा तुम्ही. साईडचं वातावरणही खूप छान वाटत होतं. छान असं निसर्ग दिसत होता. बघू शकता हे समोर ही आहे एक सुंदर नंदीची मूर्ती. इतकी शांत आणि भव्य मूर्ती पाहून मन अगदी थांबून जातं. नंदीचं हे रूप अगदी सकारात्मक ऊर्जा देतं. छान वाटतंय आणि हा आजूबाजूचा काही परिसर आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त एकदम आकर्षित आणि खूप छान वाटतंय. आता पुढे बघूयात आपण अजून पुढे कसं आहे आणि काय आहे ते. खूप छान अशी कलाकृती केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे इथे आहे हा पिंड, ज्यासारखा आपल्याला शिवलिंगासारखा आकार दिसतो. पण महत्त्वाचं म्हणजे हे पारंपरिक पद्धतीचे ज्योतिर्लिंग नाही. हे ओम शांती म्युझियममधील आध्यात्मिक आणि प्रतिकारात्मक चिन्ह आहे, ज्याचा उद्देश ध्यान, शांतता आणि आत्मजागृतीची अनुभूती देणे हा आहे. इथे काही क्षण उभं राहिलं तर मन अगदी शांत होतं. चला पुढे आपण बघूयात सगळे एक एक करून. सर्व मी तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवत आहे आणि तुम्हाला पण जर नक्की कधी हैदराबादला नक्की तुम्हाला पण कधी तुम्ही हैदराबादमध्ये आलात तर नक्की ह्या ठिकाणी जाऊन या आणि तुम्हाला काय अनुभव आला इथे, आणि जर तुम्ही कधी गेला असाल तर नक्की तुमचा पण अनुभव इथला शेअर करा. बघू शकता एक एक करून मी तुम्हाला सर्व असे हे दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आता खाली पुन्हा. आता आपण पुन्हा खालच्या बाजूला उतरणार आहोत. इथला प्रत्येक कोपरा खूप साधा, शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. खाली उतरून आपण आलेलो आहोत. बघू शकता इथे खाली ठेवलेली ही चित्रे अगदी वेगवेगळ्या आध्यात्मिक संकल्पना सोप्या शब्दात समजवतात. आत्मज्ञान, कर्माचा सिद्धांत, सकारात्मक विचार, मनाची शांतता यावर आधारित ही चित्रे आपल्याला खूप काही शिकवून जातात. बघू शकता तुम्ही. खूप छान अशी कलाकृती दाखवलेली आहे.
ओम शांती म्युझियममध्ये येऊन मिळणारी शांतता ही खरंच अनुभवण्यासारखी आहे. ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर मनातून अनुभवण्याची आहे. तर मित्रांनो, हा होता माझा ओम शांती म्युझियम हैदराबाद व्लॉग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढे अजून असे काही खूप व्हिडिओ आहेत, नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भेटूयात पुन्हा. आता तोपर्यंत ओम शांती. हे काही आम्ही तिथे काढलेले फोटो आहेत, नक्की बघा आणि आवडले तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.